गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री गुड मॉर्निंग मध्ये। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये नागरिकांसह सर्व पक्षीय नेते सहभागी झाले होते। या दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेले भाषण, त्यानंतर त्यांचा एक व्हॉट्सअपची चॅट सगळीकडे व्हायरल झाले। यात एकेरी शब्दात अजित पवार व धनंजय मुंडे यांचा उच्चार करण्यात आला होता। याचा तीव्र निषेध करण्यासाठी धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। त्याबरोबरच दलित समाज बांधवात जितेंद्र आव्हाड यांचे जे व्हॉट्सअप चॅट व्हायरल झाले आहेत त्याबद्दल आव्हाड यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। नवी मुंबई उल्वे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर वायुदलाचे 295 आणि सुखोई 30 या विमानाचा यशस्वी लँडिंग नंतर आज पहिले प्रवासी विमान उतरले आहे। सुरक्षा प्राधिकरणाचे प्रशिक्षण अधिकाऱ्यांसह दिल्लीहून पहिले विमान लँडिंग झाले। त्यानंतर तेच परीक्षण अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतून उडणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या प्रवासी वाहतूक विमानातून प्रवास करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आहेत। यशस्वी लँडिंग झाल्यानंतर विमानाला वॉटर कॅनलची सलामी दिली। ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने गेल्या 2 दिवसात 200हून अधिक मद्यपींवर कारवाई करण्यात आली आहे। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आज दुपारपासूनच वाहतूक पोलिसांची कडक कारवाई करण्यास सुरुवात झाली। वाहतूक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांनी ही माहिती दिली। 31 डिसेंबरच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी मद्यप्राशन करणाऱ्यांनी स्वतःची गाडी घेऊन न जाता ऑटो किंवा टॅक्सीचा वापर करावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे। अकोल्यात गार्डन क्लब व महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते। तर यावर्षीही हे आयोजन करण्यात आले असून या पुष्प प्रदर्शनाचे हे 51वे वर्ष आहे। यामध्ये विविध प्रकारची गुलाबाची फुले आणि बोन्सायाची झाडे सर्वांचे आकर्षण ठरली आहेत। तर यामध्ये सर्वात आकर्षण ठरले आहे ते म्हणजे सूर्यफूल, कारण आता दुर्मिळ होत चाललेलं सूर्यफूल हे या प्रदर्शनामध्ये दिसून आलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात तसेच परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण याचा निषेध करण्यासाठी सुधागड परळी बाजारपेठ येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। संपूर्ण देशात ठिकठिकाणी आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत होते व अमित शहांनी संपूर्ण देशाची माफी मागावी तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या बांधवाची पोलीस कोठडीमध्ये हत्या झाली आहे असे म्हणत त्याच्या मारेकरांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी उपस्थित परळी विभागात भीमा अनुयायी व बहुजन समाज बांधवांनी केली आहे। गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये थंडीचा जोर वाढल्याचे पाहायला मिळाले। याचाच परिणाम सुक्या मेळाव्याच्या दरावर देखील झाला आहे। ग्राहकांमधून सुक्या मेळाव्याला मागणी वाढल्याने दर वाढले आहेत। यापूर्वी सुरुवातीला सुक्या मेव्याचे दर स्थिर होते, मात्र उत्पादन आवक घटल्याने खोबरे, गोडवी आणि काजूच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे। तर सध्या बदामाचे दर स्थिर आहेत। गोडंबीची आवक कमी झाल्याने दर वधारले आहेत। 700 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या गोडंबीचे दर आता 1500 रुपयांपर्यंत येऊन पोहोचले आहेत। सुके खोबऱ्याचे दर 240 रुपये प्रति किलो तर पोहोचले आहेत। तर काजूच्या दरात 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे। दक्षिण कोरियामध्ये रविवारी पहाटे एक मोठी दुर्घटना घडली। 181 प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानाचा मुआन इंटरनॅशनल एअरपोर्टवर मोठा अपघात झाला। हे विमान रनवेवरून घसरलं, त्यानंतर बाउंड्री फेसला जाऊन धडकलं। या अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली। या अपघातामध्ये 179 लोकांचा मृत्यू झालाय, तर फक्त 2च लोकांचा जीव वाचला आहे। पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला। या हल्ल्याचा बदला अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने शुक्रवारी घेतला व शुक्रवारी रात्री अफगाणिस्तान सैन्याने पाकिस्तानच्या सैन्यावर भीषण हल्ला केलाय। अफगाणिस्तानने तोफा आणि मशीनने हल्ला करून पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान केले। अफगाणिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या हल्ल्यात पाकिस्तानचे 19 सैन्य मारले गेले आहेत, तसेच अनेक सैन्य जखमी झाले आहेत।
नवीन वर्ष आता 2 दिवसांनी येणार आहे। यावेळी सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत केले जाते। त्यामुळे 31 डिसेंबरच्या रात्री मोठा जल्लोष केला जातो। त्याची तयारी अनेक दिवसांपासून तरुणाई करत असते। परंतु आता या जल्लोषावर विरजन फिरवणारा फतवा मुस्लिम समाजासाठी निघाला आहे। ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रिजवी बरेलवी यांनी फतवा जारी केला आहे। मुस्लिम समुदायाने नवीन वर्ष साजरे करू नये, ते इस्लामाविरोधात आहे असे ते म्हटले आहेत। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।